नमस्कार. आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत. आज 7वा अध्याय आणि 20, 21, 22 आणि 23 श्लोक आणि 39 म्हणजे 139 ते 150 ओव्या. ठीक आहे. कामस्तहे एस्ते ऋतज्ञानः प्रपद्यन्त्यन्य देवताः तम तम नियमम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे काय, जो भक्त ज्या देवतेची पूजा करतो पण म्हणजे काहीतरी इच्छेने करतो की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि त्यानुसार ती मग इच्छा पूर्ण झाल्यावर त्याची श्रद्धा मग त्या भगवंतावर, त्या देवीवर, त्या त्या तीर्थ जे असतं किंवा त्या ठिकाणी त्याची श्रद्धा दृढ होते. ठीक आहे. 21वा श्लोक. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् विदधामी अहम. म्हणजे काय की जो ज्या प्रकारे ज्या श्रद्धा ठेवून ज्या प्रकारे पूजा करतो, विधिविधान ठेवून वगैरे, बरं का, आणि मग त्याला ते इच्छित फळ मिळतं. पण ते जे इच्छित फळ मिळतं ते पण मी त्याला देतो, कारण की त्यांनी या प्रकारे त्यांनी साधना केली तर त्याला त्या प्रकारे त्याचं इच्छित फळ मिळतं, असं त्यांनी ते पण दिलेलं आहे. सतया श्रद्धया युक्त तस्या राधम इहते लभते च ततः कामान मयेव विहितान हितान. म्हणजे काय की त्याचं त्या देवावर मन स्थिर झालं, मग त्याला जे फळ मिळतं ते मीच देतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण अंतवत तू फलम तेषा तद भवत्यल्पमेधसा देवान देवजेव यांती मद्भक्ता यांती मामपी. की त्या काहीतरी इच्छा करून काहीतरी फळ मिळेल असं म्हणून ती जी साधना केलेली असते ते काही पण आपल्या जीवनातलं फळ असेल तरी ते अंतिम नाशिवंतच आहे. म्हणून जे भक्त असतात ते मला यायचा प्रयत्न करतात, ज्यांना योग्य व्हायचं आहे, भक्त व्हायचं आहे, सतत मीच त्यांना पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, ते खरे भक्ती करतात आणि तेच मला येऊन पोचतात. असं त्या 4ही श्लोकांचा असा एक सारांश निघतो. ठीक आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू. आणि फळाची हवा हृदय कामा लागा जाला रिगावा किम तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. की फळाच्या आशेने आपण आपला हृदय जे असतं काहीतरी इच्छा म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याकरता समर्पित होतं, एखाद्या देवी देवतेला किंवा कोणत्या साधू संतांना वगैरे काय जे असेल ते, जे आपले इच्छा पूर्ण करतात किंवा सिद्धी वगैरे जे असतं ना, तसं की त्याची घसणी दिवा ज्ञानाच गेला. मग असं झाल्यावर आपण त्याच्या मागे लागलो तर आपल्या ज्ञानाचा दिवा विझून जातो. सरळ त्यांनी की एक पहिल्याच ओळीत सगळं लिहिलेलं आहे. ऐशी उभयंत अंधारी पडेल, आत बाहेर पूर्ण अंधारच आहे, म्हणून पासीची माती चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. मग ते पूर्ण भाव करून त्यांची ती इच्छाच त्या देवाला अर्पण करतात आणि ती इच्छाच देव पूर्ण करतो. सरळ आधीच प्रकृतीचे पायक वरी भोगा लागी तव रंक, मग तेणे लोलुपे कौतुक कैसे भजते. की मग ते स्वतःचे राहत नाही, ते त्या इच्छेकरता जगतात की मला हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे समजा लहान मुलांना चॉकलेट पाहिजे आणि ते त्याच करता रसगुल्ल्याकरताच रडायला लागतात. तशा प्रकारे होऊन जातं जीवन. आपण सगळे खरं पाहिलं तर 100 वर्षाचे जरी असलो तरी भगवंताकरता लहानच असतो. त्या स्टाईलने लिहिलेलं आहे ते. कवणित या नियमबुद्धी कैसिया हनु उपचार समृद्धी काम अर्पण यथाविधी विहित करणे. आणि नियमबुद्धी वगैरे जे असतं ना, की यांनी ट्रान्सलेशन काय लिहिलं आहे बघा. 42. त्या देवतेच्या आराधनेविषयी जो नियम प्रसिद्ध आहेत त्याचा आश्रय करून कोणते उपचार लागतात ते जमवून आणि ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कर्म करतात. आणि कारण की त्यांना मग त्या प्रकारे त्याचं फळ पण मिळतं. सरळ पुढे. पै जो जिये देवतांपरी भजावयाची चाड करी त्याची ते चाडपुरी पुरविता मी. पण त्या देवतांचं तुम्ही स्मरण केलं, विधिविधान म्हणजे सगळं पाळून, नियम पाळून तुम्ही ते सगळं कधी यज्ञ करतात, कधी पूजा करतात, कधी अनुष्ठान ठेवतात, काय करतात, तर त्या भजावाची चाड करीत मग ते
भजन तुम्ही करता, ते जे उपचार करता, ती जी पूजाविधी करता, यज्ञ करता, ध्यानधारणा करता, काय जे काय करता, ती जी इच्छा असते ती मी भगवंतच असतो, ती मी पुरवतो. कारण की तुम्ही या प्रकारे केलं तर या प्रकारे तुम्हाला मग ते फळ मिळणार आहे. पण त्या फलापेक्षेने केल्यामुळे पुनरपी जन्म पुनरपी मरण तुम्ही होऊ शकतं, असं त्यांचं मत. देवोदेवी मीची पायी हाही निश्चित त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळा लागणारे. की प्रत्येक देवतांमध्ये मीच आहे, प्रत्येक साधू संतांमध्ये काय प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाण मीच आहे. पण तरी ते मला जेव्हा तसं भजन करतात आणि म्हणजे स्वामीजी तर हे म्हणायचे की कधी दत्त जयंती करतायत, कधी काय कधी ज्ञानेश्वर जयंती करतात, कधी तुकाराम जयंती करतायत, कधी श्रीकृष्ण जयंती करतात, कधी राम जयंती करतात आणि काय काय सुरू असतं म्हणजे त्यांचं. आणि तेच त्यांना सगळं वाटायला लागतं. असं नाही, आपण का करतोय? हे सगळे साधू संत वेगवेगळे असले तरी ते साधू दिसतही वेगळं आलं, पण ते अवघे मिळून एकीची झाले देहातीत वस्तू. तसं आपण व्हायला पाहिजे. आणि ते नेहमी म्हणायचंय की प्रत्येकाला आत्मज्ञानाचा अधिकार आहे, प्रत्येक आत्मज्ञानी होऊ शकतो. खरा कॅपिटल काय त्याचं? भगवत प्राप्ती. आणि खरं साम्यवाद म्हणजे काय? सगळीकडे भगवंत दिसणं. उगाच त्याच्याकरता त्याचे काहीतरी भलतं अर्थ ऐकून ते करतात वगैरे, ती गोष्ट वेगळी. ठीक आहे. सतया ते हे आपण बघितलं आधीच. मग श्रद्धायुक्त तिथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. की श्रद्धायुक्त अगदी नाही. काय आहे की तुम्हाला माहिती आहे ना, आमचं कर्ज फिटायला पाहिजे, ह्या बघितलेल्या गोष्टी, त्यामुळे मोठ्या श्रद्धेने आम्ही हे अनुष्ठान करतोय. कोणी म्हणतो की नाही यावेळेस माझला फक्त, हे घडलेल्या गोष्टी आहेत बरं का, यावेळेस फक्त 100 कोटीचा प्रॉफिट झाला. हे बिझनेसमॅन बरं का, नाही दिस इयर आय वॉन्ट टू अचीव 1000 crore. मग त्याच्याकरता अनुष्ठान करतील, काय काय करतील. आणि त्यांना तसे साधू काय म्हणतात त्याला, भट ब्राह्मण काय जे म्हणायचं ते सगळे मिळतात, पण त्यांना तेवढी त्यांची फी पण असते. ठीक आहे का. आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. कोणी कन्सल्टेशन बिझनेसची फी घेतो, जे असतात ब्राह्मण भट असतात ते त्यांची फी घेतात, किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसचे पैसे घेतात. म्हणजे आपण ब्राह्मणपेक्षा शूद्र क्षत्रिय जे म्हणतात, क्षत्रिय लोक नाही, हे काम करले इथनं लागेल. क्षत्रिय लोक नाही का, त्यांना जर का दारू गोळा नाही दिला तर युद्ध कसे करतील. म्हणजे त्यांना म्हणायचा अर्थ असा की काय बिझनेस म्हणून मांडलेला आहे का तुम्ही? धर्म म्हणा, काय राजकारण म्हणा, किंवा काय ते म्हणतात की तुमचं जीवन म्हणा, हे काय बिझनेस थोडीच आहे. आपण भगवत प्राप्ती करता जन्मला मनुष्य, असं त्यांना, म्हणजे अशी आपण कोणाला काही नावं ठेवत नाही, पण त्याचं तसा त्यांनी आराधन उचित केलं तर त्यांना ते मिळतं. सिद्धीवरी समस्त वर्तो लागे, की तसं त्याला मिळतं. आणि आहे म्हणजे अशा प्रकारचे अनुष्ठान, अशा प्रकारच्या व्रत पण आहेत पूर्ण जगात. आणि सर्व धर्मामध्ये, सर्व धर्म जाती पंथ सगळ्या ठिकाणी आहे. ठीक आहे, असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांना पण माहिती आहे, जरी ते 21 वर्षाचे असले तरी त्यांना सर्व अनुभव होता ज्ञानेश्वर महाराजांना. म्हणजे 21व्या वर्षी समजा त्यांनी समाधी घेतली, हे सांगताना कदाचित 18-19 वर्षाचे असतील. ठीक आहे. ऐसे जेणे भावीचे ते फळ तेणे पाविजे, तरी तेही सकळ निभुजे मजचीच तो. जसा अशा प्रकारचे मोठ्या भावाने फलापेक्षेने ते करतात सगळं काही, पण तेही त्यांचं जे भजन असतं ते मलाच येऊन मिळतं आणि त्यांना ते कळत नाही. पण त्यांना फळ अपेक्षा असते, त्यामुळे त्यांना मी फळ देतो. आता निरपेक्ष बुद्धीने तुम्ही कराल तर तुम्हाला निरपेक्ष भगवंताशी एकरूपच करेल. हे पुढल्या श्लोकांमध्ये आणि काय ओळीमध्ये अंतवत्ते फुलम तेशा. मी लहानपणी अंतवंत असं म्हणायचो. मग नंतर एक दिवस त्यांनी अंतवत तू फुलम तेशा, अंतवत आहे ते. ठीक आहे. परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरीनं निघती, म्हणून एक कल्पित फळ पावती अंतवंत. की हे पूर्ण दृश्य जे जग आणि अदृश्य जे जग आणि अंतर्मन जे काय सगळं काही आहे ते नाशिवंत आहे. आणि त्या कल्पनेतून तुम्ही बाहेर आलात तरच तुम्हाला अंत काय आणि हे सगळ्या गोष्टी काय. देह पडणार आहे कधी ना कधी, आपण मरणारच, म्हणजे आपण देहबुद्धीने म्हटलं. पण या सगळ्या गोष्टींच्या बाहेर आलं तरच खरी भक्ती होईल ना. नाहीतर तुम्हाला कल्पना करत राहिलं की नाही फिर मैं ऐसा काम करूंगा, फिर मेरे को ऐसा प्रॉफिट होगा, फिर मैं 100 मंजिली इमारत बनाऊंगा वगैरे वगैरे जे असतं की नाही, या गोष्टी ऐकलेल्या आणि बघितलेल्या आहेत चक्क.
ठीक आहे. आणि त्यामुळे सांगतोय म्हणजे सगळ्याच ठिकाणी बघितलं, पूर्ण जगात सगळीकडे हे असं सगळीकडेच असतं. पण याचा अर्थ काय आपण काही इमानदारीने पैसे कमवायचे नाही किंवा इमानदारीने आपण जॉब करायचा नाही असं वगैरे नाही. इथे कुठेच दिलेलं नाही की तुम्ही हे करा आणि हे करू नका. तुम्ही काही करा पण तिथे भगवंताचं अनुष्ठान ठेवा, सत्यमार्गाने जा, सत्यमार्गाने पैसे कमवा. हे सगळं म्हणजे शुद्ध व्हायला पाहिजे. दॅट्स ऑल त्यांचं म्हणणं आहे. तरच स्वानंद बोध पाठण होईल. नाहीतर तुम्ही जिथे वाईट बीज रोवाल तिथे वाईट झाड आणि त्याच्यात एक सगळं काय होईल असं त्यांना म्हणायचं. लोक कारण की एकदम एक्स्ट्रीम अर्थ घेतात ना, मग यांना एक्स्ट्रीम अर्थ घ्यावा लागतो. की जसं असे कित्येक संत साधू आहेत की ज्यांनी आयकोनोक्लास्टिक म्हणजे अगदी कधी कधी ते असं वाटतं की ते काय काय म्हणजे निरश्वरवादी आहेत की काय असं वाटायला लागतं. म्हणजे हे सगळ्याच मोठ्या मोठ्या साधू संतांच्या बाबतीत झालं. अरे म्हणजे इथे स्वामी विवेकानंद नाही सोडलं, आमच्या स्वामी माधवनाथांना नाही सोडलं, ज्ञानेश्वर तुकारामांना नाही सोडलं, नाही इवन समर्थ रामदासांना नाही सोडलं. आपण बघितलं असेल की एक आता लेटेस्ट यांच्यापैकी कोण आहे, स्वामी विवेकानंद समजा, ज्ञानेश्वर स्वामीजींचं पण सांगितलं की स्वामी विवेकानंदांनी अद्वैत आश्रम बांधला, ते सगळ्यांना माहिती आहे हिमालयामध्ये. त्यांनी फक्त ओमची मूर्ती ठेवली, म्हणजे ओम असं ठेवलं, आणि तिथे म्हणजे रामकृष्णांची आणि म्हणजे शारदा मातांची वगैरे हे मूर्ती नाही ठेवली. अरे तुम्ही असं करता तसं करता. ते म्हणाले की अरे बाबा शेवटी व्हॉट इज रामकृष्ण परमहंस, हे कणाकणात भरलेले जे आहेत ते रामकृष्ण परमहंस. तर स्वामीजींच्या बाबतीत ते घडलेलं आहे. ते म्हणाले की अरे समजून घ्या, लहान नका राहू नेहमी. बस या वाक्यात बोलले आणि पुढे गेले. सतत लहान नाही राहायचं, आपल्याला खूप मोठं व्हायचं असं ते म्हणायचे. या घडलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराची साधनं एर फळा भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. की हे सगळे भजन असतात की मला हे पाहिजे ते पाहिजे, असं करायचं तसं करायचं. आणि समजा जितका मोठा व्यक्ती तेवढी त्याची हे लालसा मोठी असते. तुम्हाला तर माहिती की एक संस्था म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी संस्था, तर आम्ही मॅनेजमेंट शिकवतो ना, तर त्यावेळेला की कोणावर किती कर्ज आहे एकदा मी विचार केला तर सगळ्यात मोठी जी संस्था होती तिच्यावर 10 लाख कोटीचं कर्ज होतं. ऐन तुम्ही ऐसा आहे का सर, लेकिन पण म्हणाले की की ते तर प्रॉफिटही दाखवतात, तर त्यांचं प्रॉफिट वेगळं आणि त्यांचं कर्ज वेगळं म्हटलं त्यांच्या पूर्ण संस्थेला. जेवढा मोठा देश, आता अमेरिका समजा तुम्ही आत्ता घेतला तर अमेरिकेची समजा $15 ट्रिलियन इकॉनॉमी, तर त्यांचं तिप्पट $45 ट्रिलियन त्यांच्यावर कर्ज पण आहे. म्हणजे लालसा तर कधी संपणारच नाही ना. खरं कॅपिटल काय की भगवत प्राप्ती, खरं सोशलिझम काय की सर्वत्र भगवंत दिसणं. त्यामुळे हे जे सुरू आहे इट हॅज टू स्टॉप समवेअर. त्यामुळेच मग त्यांना सांगितलं की बाबा चंद्रावर मंगळावर जा, ही सगळे जे पैसे तुम्ही युद्धांमध्ये 35,000 ॲटम बॉम्ब्स, काय पागलपणा नाही आहे का? ठीक आहे, माणूस आहेत की राक्षस आहो आपण. ठीक आहे, हे असो परवते मग हो का आवडे ते, परी यजी तो देवतांते तो देवत्वासी ये ची ये. की हे सगळं राहू द्या हो, याच्या पलीकडे गेल्यावर जो या पलीकडची साधना करतो, ज्याला भगवत प्राप्तीच एक प्राप्तव्य आहे, ज्याला भगवंताशी योगरूप होऊन राहायचं, योगी व्हायचं आहे, भक्त आहे, त्याला तेच आवडतं. मग तो ज्या देवाला, ज्याला अनंतकडे परमात्म्याला तो भजतोय, तो त्याच्याशीच एकरूप होऊन जाईल ना. सरळ दिलेला आहे. तो देवत्वासी त्या अशा देवतेला भजतो, तो त्याच देवाला येऊन मिळेल ना. बरोबर आहे की. येर तनु मन प्राणी जे निरंतर माझी याची वाहणी, ते देहाची निर्वाणी मीची होती. की तन मन धनाने आपण म्हणतो की नाही की आपण सगळी साधना करतो, तसं जर का आपण पूर्ण सर्वस्व देवाला वाहिलं तर काय होतं की अखंड आपण त्याची 24 तास आपण साधना केली. आता सध्या 24 तासाचा दिवस आहे, 120 कोटी किंवा 12 कोटी वर्षांनी 25 तासाचा दिवस होईल, तर त्यावेळेला 25 तास म्हणतील. माहीत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ राहील की नाही. ठीक आहे. दुसरे आता यांनी अर्थ काय दिलेला आहे की दुसरे जे शरीर मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहे,
ते देह पडल्यावरही मीच होतात. खरं पाहिलं तर देह असतानाच ते आधीच जिवंतपणेच जे मेलेले आहेत, भगवंताशी एकरूप झालेले आहेत, त्यांनी देहाची कुरवंडी करून टाकलेली. आधीच आपण मागच्या ओव्यांमध्ये बघितलेलं आहे. तर ते जिवंतपणेच भगवंताशी एकरूप होऊन राहतात आणि देह पडल्यावरही मेल्यानंतरही ते माझ्याशी एकरूपच राहतात, मीच होतात, असं भगवंतांनी गॅरंटी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही मला सांगा की ज्या भगवंताचं अनंत कोटी पटीने सगळं काहीच आहे, तर त्याच्याशी एकरूप राहण्यात मजा आहे की या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा आहे, असं त्यांचा मेसेज आहे या 4ही श्लोकांमध्ये आणि जवळपास 39 ते 50 म्हणजे या 12 ओव्यांमध्ये. ठीक आहे. तर तसं आपण भगवंताशी 24 तास एकरूप होऊन, योग घेऊन, भक्त होऊन, कर्म हीच पूजा असं करायचा प्रयत्न करून भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्याही पलीकडे जायचा प्रयत्न करू. आणि हाच त्यांचा मेसेज आहे. ठीक आहे. धन्यवाद.